बोला. तुम्ही काल सांगितल्यानंतर तर मी एकदमच रिलॅक्स झाले होते. म्हणजे थोडंफार मानसिक पण असतंच किती झालं तरी. मग तुमच्याशी बोलल्यावर ते एकदम छान वाटलं. त्याच्यामुळे आणि आश्चर्य म्हणजे माझं बीपी ह्या ह्याच्यात 136 85 वगैरे असं म्हणजे वाढलेलं नव्हतं, पण तरी तसं जास्त होतं आणि नंतर मी संध्याकाळी वगैरे म्हणजे आधीच्या दिवसात. काल मी संध्याकाळी वगैरे असं सगळं झाल्यानंतर केलं तर ते एकदम 122 77 वगैरे असं एकदम नॉर्मल आलं. ते आपोआपच आलं. आणि ते तुम्ही सांगितलं आणि तो प्रयोग सुरू पण केलाय. छान वाटतंय, शांत वाटतंय एकदम. आणि आजचं ध्यान पण खूप छान झालं, मस्त वाटलं एकदम. आणि ते तुम्ही जे सांगत होतात ते सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, डोळ्यासमोर येत होतं आणि तसं तसं घडतंय असं जाणवत होतं. तर मातीचा सुगंध पण असा आला. तर एकदम छान वाटलं. धन्यवाद ऋताताई. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार होता ते. तुम्ही आज जे घेतलं म्हणजे पहिले तर ज्ञानामध्ये जे जे घेतलं ते आधी पण आम्हाला म्हणजे आम्ही ऐकलंय ते आणि आम्ही इम्प्लिमेंट केलं ते आमच्या ह्याच्यावरती. तर ऍक्च्युली त्याचा इम्पॅक्ट झालाय. म्हणजे असं बऱ्याचशा सिच्युएशन्स असं की त्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवत असतं की हा माणूस आपल्याला राईट नाहीये. तो ऑटोमॅटिकली काही ना काही कारणाने आपल्यापासून लांब जातो. जस्ट शेअर हे ह्याच्यासाठी शेअर करते की ताई म्हणाले की अरे तुम्ही एक्सपिरियन्स करा आणि मग सांगा. तर ऍक्च्युली आम्ही एक्सपिरियन्स केलंय ऑलरेडी. अजूनही अशा बऱ्याचशा सिच्युएशन्स येतात की त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हे राईट आहे का रॉंग आहे आणि आपल्याला ऑटोमॅटिकली ते बाजूला होतं आणि आपण बरोबर सेफली बाहेर निघून जातो. ही गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आता ऋताताई तुम्ही आज जसं घेतलं तसं मला वाटतं गेल्या आठवड्यात पण घेतलं होतं ना की सूर्य खूप जास्त झालाय, तुम्ही कमी करा, ऊर्जा कमी होईल असं तसं. फन फॅक्ट की इथे तर सूर्य मुश्किलीने येतो आणि तुम्ही इथे विंटर लेट चालू झालं यावर्षी. तर तेव्हा ना एवढं गरम होत होतं. म्हणजे इथली गरमी तर म्हणजे ती अजूनच जास्त जाणवते कारण थंड जास्त आहे. तर तेव्हा तुम्ही म्हणालात आणि इथे पाऊस चालू झाला होता लिटरली. मी म्हटलं, "ऋताताई सूर्य जा, जा सांगतात आमचा सूर्य गेला इकडचाच घेऊन." आणि आता पण तुम्ही म्हणालात आता एवढी थंडी पडली. मी स्वेटर घातलंय. मला माहिती आहे सगळ्यांना घाम फुटलाय तिकडे. पण तुम्ही सांगते सूर्यबाप्पाला जा, जा म्हणून मी म्हणते की नको आम्हाला थोडा तरी सूर्यबाप्पा दे. होय, तेव्हा तुम्ही सांगायला लागलं तेव्हा मी म्हटलं ताई आमच्यासाठी थोडा ठेवा. सगळा नका घेऊ. तेव्हा आमच्याकडचं जातो ना तेव्हा तुझ्याकडे पाठवतो आम्ही. हां. हो, पण इथे खूपच जास्तच थंड होतं. मग ते चिल्ड झालंय आता ऍक्च्युली. सो ते पण छान होतं आणि अनुभवतात जेवढे हे आता सिरीज मध्ये आले ह्याच्या आधी पण ही सिरीज झालीये. तर ती सिरीज मध्ये जे जे सांगितलेत ना ते गोष्टी ट्राय केलेल्या आहेत आणि त्या खरंच इतक्या इफेक्टफुल आहेत ना आपल्याला. आणि आता पण तुम्ही सांगत होता की पाय एकदम म्हणजे पायातून तुम्ही निघून जाते असं जाणवा. तर म्हणजे रोज एवढी धैर्यात झोपलेली असते तरी माझे पाय हलके असतात. आज नाहीये ती. तरी पण माझे पाय एवढे जड झाले होते. शेवटी मला ते सोडावे लागले तेव्हाच ते रिलीज होत होतं. सो रोज ते क्लीनिंग होतच होतं आणि इतकं परफेक्ट फीलिंग येतं ना त्याचं. इट्स नीडेड असं लाइक करू शकत नाही, मिस करू शकत नाही असं असं सेशन असतं एव्हरीडे. थँक यू ऋताताई. आणि अदर दॅन दॅट पण ऋताताई खूप गाईड करतात त्यामुळे लाईफ खूप सुसह्य झाली असं म्हणू शकता. आता हा खूप मोठा शब्द आहे माझ्यासाठी. पण इझी झाली इन शॉर्ट. की काही क्वेश्चन्सचे आन्सर बाहेर शोधण्यापेक्षा आपल्याला मिळालेले आहेत. आपण जस्ट परत विचार केला की आपल्याला ते आन्सर्स मिळतात आणि थोडं इझी होतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एखादा. सो थँक यू. मी रजा घेऊ आपली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. भेटूया.